सोने तुला सोन्याची माळ देईन हातामध्ये मनगटी घड्याळ देईन नायलॉनची साडी देतो गोल गोल आता तरी माझ्या संगे गोड बोल. कुठे गेली आमची ही चिवू कुणाला माहितीये का हो? तिला मगापासून काऊ चिवूचा मला घास भरवायचा आहे, पण ह्या मुलीने मला तिला शोधून शोधून दमवलेला आहे. आता मात्र तिचा बाबा दमलेला आहे, बाबा दमून इथे बसलेला आहे. कुणी सांगेल का मला? अरे तू अशी लपली होतीस होय? बरी ये इकडे ये. आता काय करायचं आपण? थांब जरा. एक घास चिवचा बरोबर. तू खायचं असं कसं खायचं? मटा 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 हो मटा मटा. चला हा दुसरा पण घास चिवचा. बरे बघ बाळा, आज तू अशी लपलीस, पण पुढच्याला मात्र बाळा अशी नको लपूस हा, की बाबाला सापडणार नाही अशी नको लपूस तू, कळलं का? मला सापडेल अशा ठिकाणी तू लप. सापडले पुढच्या वेळी अशा ठिकाणी लपणार ना, तुम्हाला मी कधीच सापडणार नाही. नाही ग, अशी जीवघेडी थट्टा करू नकोसा बाबाची. बाबाला खूप वाईट वाटेल, बाबा रडेल मग. ऐकशील ना बाबाच? आता पुन्हा एकदा एक घास. अरे वा बाय. अशी कुठे जपू नकोस ग. आणि तुम्हाला कुठे भेटली नाहीस, गावती नसतं तुझा बाप जगायचं काय हो. बाबूराव आणखीन काहीतरी सांगा ना तुमच्या मुलीबद्दल आम्हाला. सांगायचं काय आणि बोलायचं काय? म्हणजे एक बाय होती, आम्ही लपाछपी खेळायचो, असं सगळं ऐकायची, सगळं ऐकायची. पण एकदा काय तिनं माझं ऐकलं नाही हो. असाच आम्ही लपाछपी खेळत होतो. तिला म्हटलं बाय बाय नीट लप हो. अशा ठिकाणी जाऊन ती लपली की मला माझी बायको गावली नाही. अजून शोधतोय पण बायचं काय मला टावटुकाला गावला नाही. चुकलं माझं. मी रागाच्या भरात तुझ्यावर असा हात उगारायला नको होता. काही झालं तरी या बाबतीत तुझ्यावर संशय घ्यायला नको होता. सॉरी. तशी आधी पाप करा आणि मग माफ करा. पहिले आरोप करायच्या आधी थोडा तरी विचार करायचा होता. ही बाय मला पोटच्या पोरीवानीच होती, कारण मी पण एका पोरीचा बाप होतो. जाऊ दे, तुम्हाला जो काय वाटतं तो तुमचा तुम्ही करा. मी माझ्या कामाला लागतो. मला माफ करा. सावकाश. गेलेत कुठे सर? नाही माहिती मला, पण मी असं. नीलू विक्की लपव मला प्लीज काय प्लीज झालं? प्लीज. अरे तू काय करते असं? अरे सांगते थांब, मी सांगते काय झालंय ते. हिनी आणि रोहिणीने मिळून ना अनुशी प्रँक केलीये आणि आता अनु खूप चिडलीये त्यांच्यावरती. ती कधी येईल इथे. नीलू तुझं काही खरं नाही, मला नाही माहित. तू ऐक, तू जाऊन लप कुठेतरी जा. पळ पळ. तू किती लपलीस ना तरी ती तुला शोधूनच काढेल. शक्यच नाही. मी अशा ठिकाणी जाऊन लपेन ना की तिला कधी सापडणारच नाही. नीलू 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 सायली विकी ऐका ना, तुम्ही नीलूला पाहिला? कुठे आहे ती?
मी ना तिला सोडणार नाहीये. बाबूराव थांबा. तुमच्या मुलीचं नाव काय होतं? बाबूराव प्लीज तुमच्या मुलीचं नाव सांगा. बाबूराव माझा ऐका. विक्रांत प्लीज. अरे आधीच ते खूप दुखावलेत. मुलीच्या आठवणींमध्ये खूप हळवे झालेत ते. नसेल सांगायचं त्यांना, नको विचारूस तू. बाबूराव आता जे काही बोलले त्यावरनं तुम्हाला काही आठवतंय का? हा काही लिंक लागतेय का? ते त्यांच्या मुलीबद्दल सांगत होते ते. त्याबद्दलच बोलतोय मी. नीलांबरीच्या वडिलांचं नाव काय होतं? प्रत्येकालाच कसला ना कसला तरी फोबिया असतो. कळतंय ना हे तुला? मग सांग ना त्यांना पण. अरे हो 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 सांगतो, पण त्याआधी तुला सांगतो. कारण काय ना, पाण्यात बुडणं काय असतं ना मला चांगलंच माहिती आहे. तुला माहिती आहे, आपल्याला जर पोहायला येत नसेल ना तर नाकातोंडात पाणी जायला लागतं, कुदमरायला होतं आणि मग हळूहळू डोळ्यामध्ये रक्त जमा व्हायला लागतं. मी बघितलंय फिल्म्स मध्ये बऱ्याच वेळा. पण मी प्रत्यक्षात बघितलंय. काय सांगतोस? हो, इकडे डोळ्यात रक्त जमा व्हायला लागतं, तिकडे फुफ्फुसामध्ये पाणी जायला लागतं की लाल झालेले डोळे बुबुळातून बाहेर यायला लागतात. तुला माहिती, जीभ तर आधीच बाहेर आलेली असते. हे बघ अशी. अबे प्लीज, खूप भीती वाटते प्लीज. काय कशाला ऍक्टिंग करायला? ऍक्टिंग काय तुम्हाला कळत नाहीये का? तिला नाही जमत, तिला मदत हवी आपली. विक्रांत तू तरी जा ना प्लीज. अरे तिला चांगलंच पोहता येतं. मग काय रे, तिला सवयच आहे खोटं बोलायची. ती एक्झामला हेच करते. हा, पेपर टफ गेला सगळ्यात जास्त सप्लिमेंट घेते. काय टाइमपास करताय तुम्ही? विक्रांत प्लीज तू तरी जा ना यार. कमॉन थैली, अगं 5 फूट खोल आहे फक्त. अरे काय नाही, तू घाबरायचं काही कारण. नीलांबरी लवकर वर ये, आम्ही डायनिंग जवळ वाट पाहतोय. अरे
विक्रांत, काय झालं? काही नाही, सगळं आठवत आहे. या अशा रिकाम्या खुर्च्या पाहण्याची सवयच नाही ना. ही जागा केवढी भरलेली असायची, केवढा गजबजाट असायचा. कधी मँडीचा विक्षिप्तपणा, तर कधी टिक्याचा मूर्खपणा, कधी हाणम्याची दादागिरी, तर कधी अनुजाची त्याच्यावर दादागिरी. सगळं संपून गेलं, भकास होऊन गेलंय सगळं. नकोसं वाटतात, हे आयुष्यच नकोसं वाटतात. रोहिणी, काय काय झालंय? बरी आहेस ना? हो, पण जरा डोकं दुखतंय. माझंही डोकं धरलंय खूप. तू जेवली नाहीस ना, म्हणून होतंय. ऍसिडिटी झाली असेल. सगळं ना त्या टिक्यामुळे झालंय. आपण सगळे इथे उपाशी बसलोय आणि तो मस्त एकटा तिथे खातोय. कळतच नाही त्याचं. केव्हापासून स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय. असा किती दिवस बंद करून घेणार आहे स्वतःला? त्याच्याजवळचं अन्न संपलं की यावंच लागेल ना बाहेर. असा किती दिवस राहणार आहे आतमध्ये? त्याला ना आता बाहेरच नाही येऊ द्यायचा. म्हणजे मी जातो आता आणि रूमला कडी लावतो बाहेरनं. मग जितके दिवस आत बसायचं ना, बस म्हणावं. नाही नाही नाही, थांब. तू असं काही वागणार नाहीयेस. म्हणजे का? म्हणजे त्याला कळलं तर उगाच अग्रेसिव्ह होईल तो. अरे अजून काय अग्रेसिव्ह व्हायचं बाकी येतो? अभ्या, तू मध्येच निलांबरी बद्दल का बोलतोयस? स्ट्रेंज ना. त्या दिवशी आपण सगळे एवढे घाबरलो होतो की आपल्या मैत्रिणीचं, तिच्या बॉडीचं पुढे काय झालं हेच आपल्याला माहिती नाही. नंतर काहीतरी घडलं असेल ना तिच्या बॉडीच्या बाबतीत. काहीतरी झालं असेल म्हणजे कोणीतरी आलं असेल तिथे, ॲम्ब्युलन्स बोलवली असेल आणि कदाचित तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिली असेल ना तिची बॉडी. कदाचित. चालेल, संपला विषय. पण तिच्या घरचे नक्की कोण होते याचा विचार का नाही करत आहोत आपण? आणि जर ती मेली असेल तर तिच्या मृत्यूची चौकशी झाली नसेल का? आणि झाली असेल तर मग आपली चौकशी करायला आपल्यापर्यंत कोणीच कसं नाही आलं? ती त्या दिवशी जर रिसॉर्टवर आपल्यासोबत आली होती तर सगळ्यात आधी आपली चौकशी व्हायला हवी होती ना. हे असं सगळं होऊ नये, पोलिसांनी आपल्या मागावर येऊ नये म्हणून आपण इतकी वर्ष टाळत होतो एकमेकांना. खरंय, आपण एकमेकांपासून लपवत असलो तरी इतकी वर्ष आपण याच एका गोष्टीचा विचार करत होतो. अभ्या, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. तू आत्ता मध्येच हा विषय का काढलास? कारण मला स्ट्रॉंगली वाटतंय हा लपाछपीचा खेळ त्या दिवसापासूनच सुरू झालाय. तेव्हाच आपल्यावर राज्य आलं होतं म्हणून आपण जीवाच्या आकांताने लपण्याचा प्रयत्न करतोय आणि कोणीतरी आपल्याला शोधण्याचा.